चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक, चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक, ही आपण शाळेमध्ये असताना आपण ही स्टोरी ऐकली असेल, ही गोष्ट ऐकली असेल. आपली आजी आपल्याला नेहमी गोष्ट सांगायची लहानपणी, भोपळ्याची गोष्ट सांगायची, चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक. पण आजचा हा भोपळा मुंबईला चाललाय आणि कमी भावात चाललाय. आमच्या शेतकऱ्याचं पोट मारून हा भोपळा मुंबईला चाललाय. नमस्कार मंडळी, मी सध्या आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये. या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय. या ठिकाणी भोपळे आहेत. म्हणजे शेतकऱ्याचं या भागातलं जे पीक आहे, म्हणजे जादा पीक जे या भागात जास्त पिकलं जातं ते भोपळा आहेत. आणि माझ्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत. तर या शेतकरी बांधवांना विचारत की यांच्या भोपळ्याला सध्या शासन काय भाव देते आणि यांना म्हणजे शेतात मेहनत करून याच्या मागे किती पैशांना मिळतात ते आपण बघूयात. तर नमस्कार म्हणलं. नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? आपलं गाव चप्पळगाव, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. बर. आता हे तुम्ही भोपळा तुमच्या शेतामध्ये हे केलंय, तर तुम्हाला ह्याला म्हणजे किती खर्च होतो असं मला प्रत्येक एक एकराला सरासरी 40,000 रुपये खर्च येत आहे. बर. आणि भाव जे आहे आता आपल्या हातामध्ये नाही. बर. अडतवाल्याने कधी 6-7 देत आहे, कधी 9-10 रुपये देत आहे, कधी परवडतंय कधी नाही परवडतंय. तरी पण माल आपण कष्ट करतो, पीक घेतो, पण भाव आपल्या हातामध्ये नाही. सरकारला एकच विनंती आहे आपली आणि अडतवाल्याने एकच विनंती आहे, चांगलं म्हणजे सरासरी माल जे फिक्स भाव द्यायला पाहिजे. कमीत कमी आपल्याला भाव 10-15 रुपये अपेक्षित आहे. पण आता सध्या तरी मार्केटमध्ये 8-9 रुपये देत आहेत. बघा, शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की त्यांना 10 ते 15 रुपये भाव अपेक्षित आहे आणि त्यांना फक्त 8 ते 9 रुपये भाव मिळतोय. आणि शेतकरी तर दिवस रातभर घाम घालता तुम्ही, बरोबर. याला तुम्ही कसल्या प्रकारची खतं वापरता आणि तुम्ही काय म्हणजे काय मेहनत घेता याच्याबद्दल मागं? 10-26-26, 24-24, 0-52-34, DAP आणि आपलं गावखात शेणखत वापरतो. खतांना आता ही तुम्ही खतांची नावं घेतली, यांचं कसं आहे की एक गोणी कसा भाव आहे सध्या मार्केटचा? आता जर बघितलं तर हे BJP सरकार आल्यापासून खतांचे भाव खूप वाढले, गगनाला भिडले. बर. खतांचं तर रेट आम्हाला परवडतच नाही, पण नाहीलाज असतो, वापरावंच लागतं आपल्याला. तसं जर बघितलं तर 0 बजेट शेतकरी धंदा आहे आपला आहे. बर. उगा आपण जिद्दीनं आता कसा आहे, धंदा आहे आपला, शेती आहे म्हणून दुसरं काम होत नाही, करायचं आपण प्रयत्न करतो. सरकार आपल्याला भाव देत नाही तरी पण आपण प्रयत्न करून काहीतरी 1-2 रुपये वाचवण्याचा प्रयत्न करतोय. बर. तर आता अजून काही शेतकरी तुमच्या भागामध्ये अजून कोणती पिकं होतात? ऊस आहे, सोयाबीन आहे, उडीद आहे. आणि शक्यतो आता उडीद तर असं परिस्थिती झाली आहे की ते परवडत नाही देखील, कारण की उडीद पाऊस भरपूर होणं, नुकसान भरपूर होलेलं आहे. सरकार तर काय विमे भरून घेत आहे पण विमा देत नाही. सोयाबीन बी परिस्थिती तेच आहे, मुगाची बी परिस्थिती तेच आहे, काहीच परवडत नाही शेतकऱ्याला. खताचे भाव दुनियाचे हे झाले 2,000-1,800-1,500 रुपये असं भाव झालेत. ऊसाचे बिल अजून 6 महिने झाला, अजून 1 रुपये टाकले नाही आम्हाला. कारखाने सगळे आज देतो उद्या देतो असंच बोलू लागले. तर आम्ही आंदोलन बी करू तरी पण आम्हाला कोण काळजी हे घेणं आमचं. मित्रांनो, जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. शेतकरी जगला तर माणुसकी जगली आणि माणूस जगला. आणि या शेतकऱ्यांच्यावर अशी वेळ येऊ नये, या शेतकऱ्यांना उचित योग्य भाव मिळावा, रास्त भाव मिळावा, ही सरकारनं माझी मागणी आहे. तुम्ही बघा, या ठिकाणी बघा, तुम्ही हे सकाळपासून वाट बघतात या ठिकाणी की याला काहीतरी उचित भाव मिळेल. आता हा इथं मार्केट यार्डमध्ये जाणार ना, रानातली इंजना तिथनं एक ट्रॅक्टरवाला याला 3,000 रुपये घेत आहे, माणूस 700 रुपये पगार घेत आहे. शेतकऱ्याला काहीच परवडत नाही. 8 रुपये 6 रुपये भाव दिले सध्याच्या परिस्थितीला. हे मार्केट तिथे केलं किती येते आम्हाला? फक्त 20,000 रुपये येतील 10 टनाला. 20,000 रुपये येत नाहीत. आणि तुम्ही मित्रांनो ऐकलं असेल, एका शेतकरी बांधवाने थोड्यापूर्वी सांगितलं की त्यांनी 40,000 रुपये एकरी घातलेत आणि त्यांना 20,000 पण भाव मिळत नाही. असा हा टनाचा हिशोब 10,000 देखील 20,000 देखील येत नाही. आणि दुसरी गोष्ट, टेम्पोचं भाडं 20,000 रुपये भाडं आम्हाला इथनं न्याच खर्च आहे. आणि तोडताना कमीत कमी 10,000 लेबर, ट्रॅक्टर लेबर 10,000 खर्च आहे. 20,000 टेम्पोचं भाडं, टोटल 30,000 इथं झाले. एकरी खर्च तिथं आहे 40,000 रुपये. काहीच परवडत नाही आम्हाला. कमीत कमी 17-18 रुपये
असा भाव भेटला तरच परवडत, नाही तर परवडत नाही आम्हाला. सरकारला विनंती आहे, याच्यावर तुम्ही काय तर विचार करून आम्हाला शेतकऱ्यांना मदतीचा हात करावं. मित्रांनो, कोणताही व्यापारी असेल, कुठल्याही त्यावरती 50 पैसे तरी प्रॉफिट घेतो. हा आमचा शेतकरी आहे, तो पूर्ण आजपर्यंत लॉसमध्ये काम करणारा माणूस आहे. आणि या शेतकरी जगला पाहिजे एवढी शासनाला विनंती आहे. आणि शासनाने यांच्या भावना समजून त्यांना किमान ते काही इन्शुरन्स किंवा विमा वगैरे काढतात, किमान त्या या पावसाच्या या परिस्थितीमध्ये त्या विमा काढल्यानंतर त्या विम्याची किमान भरपाई तर या शेतकरी बांधवांना मिळावी. नमस्कार. नमस्कार. तुमच्या शेतामध्ये काय काय पीक केले ते? आमच्या शेतामध्ये भोपळा आहे, मूग आहे, उडीद आहे, ऊस आहे, सगळं आहे. परंतु रेट नाही, भावाला हमी भाव नाही. मग हे महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर गाव आहे, परंतु गेल्या वर्षापासून अजून ऊसाचं बिल 1 रुपये बी दिले नाही. दिवाळीला गेले 1 रुपये. आता ऊस मग तोडायला आले, कारखान्याला जायला वेळ आलाय, अजून बी 1 रुपये दिले नाही. आता तुम्ही बोला की आता 40,000 तुम्ही घालता आणि हे 20,000 तुम्हाला प्रॉफिट मिळते. तुम्ही आता 20,000 तोट्यात आहे, बरोबर आहे की नाही? 20,000. मग आता हे 20,000 तोट्यात तुम्ही तोटा, आता मग तुम्ही काहीतरी कुठेतरी कर्ज उचल, एखाद्या सावकाराकडनं किंवा बँकेकडनं किंवा पतसंस्थेकडनं 4 पैसे कर्ज उचला. तेच काढूनच हे करलो आम्ही. काय करायचं, आम्हाला सगळं कर्ज बाजारी होऊन आम्हाला अडचण येऊ लागल्या. शेत विकायचा पाळी आलाय आता. सरकार अजून कर्जाचा विचार करून झालाय. बँकेचे 10-10 लाख रुपये कर्ज आहेत आमच्यावरती, अजून बी सरकार विचार करत नाहीये. अजून तारीखच सांगतात. सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी. आणि दुसरी गोष्ट, परवाचे विमे जे आहेत अजून बी विमे दिले नाहीत. बरेच जणाला, थोडेफार जणाला आलेत, काही जणांना आले नाहीत. ऊसाचे बिल दुसरं ऊस तोडणीला आलं फिरून, ऊस अजून बी बिल नाहीये. हा, होत आहे. बाउंड्रीवरती असल्यामुळं आम्हाला त्रास होत आहे. आमचे कामं होत नाहीत, शेतकऱ्याचे गोरगरिबाचे कामच होत नाहीत. आता शेतकरी हा आयुष्यभर तोट्यात झालाय आणि तो तोट्याचाच व्यवहार करतोय. तर शासनाला विनंती आहे की यांना, यांच्या मालाला रास्त भाव मिळावा आणि यांना आणि सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरात लवकर द्यावी. किंवा शेतकऱ्याकडून माल घेताय आणि माल घेताना प्रयत्न करा शेतकऱ्याकडून डायरेक्ट माल घ्या. तर माझी विनंती आहे की शहरामध्ये पुणे, मुंबई असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये नागपूर असू दे, औरंगाबाद असू दे, अहमदनगर असू दे, सांगली, कोल्हापूर, सातारा, प्रत्येक शहरामध्ये जो सुशिक्षित आणि जो उच्च वर्ग राहतो किंवा ज्यांना थोडेसे पैसे जरी जादा मोजावे लागले तरी काही फरक पडत नाही, अशा लोकांनी पण शेतकऱ्याकडून भाजी घेताना, त्यांच्याकडून कोणती वस्तू घेताना त्यात दुजाभाव करू नका. त्या शेतकऱ्याने 10 रुपये सांगितलं ना तर त्याला 10 रुपये द्या. त्याला 8 रुपये, 7 रुपये, 5 रुपये करून त्याचं नुकसान करू नका. त्याच्या पाठीमागे त्यांचं कुटुंब असेल, त्यांचा भाऊ असेल, त्यांची बायको असेल, त्यांची मुलं असतील, त्यांच्या आई वडील असतील, आजी आजोबा असतील, या सर्वांचं त्यांना पालनपोषण करायचं आहे. आणि ह्या तोकड्या रकमेने ते घडत नाहीये. तर माझी विनंती आहे की देताना तुम्ही कोणत्याही व्यापाऱ्याकडून किंवा शेतकऱ्याकडून माल घेताय आणि माल घेताना प्रयत्न करा शेतकऱ्याकडून डायरेक्ट माल घ्या. शेतकऱ्याचं माल काय भरते साहेब? ऊसाचं गाडी का भरते? 30 टन, 20 टन, 50 टन, 25 टन भरते. त्यांच्या गाड्या पकडत नाही. हे काय माल गाडीमध्ये भरून पाठवतात. हे गाडीला माल जास्त भरला ना ते आरटीओ पकडतंय, फाईन करताय. ते ड्रायव्हर लोक काय करतात, कमी माल भरतात, शेतकऱ्याला परवडत नाही. आता आम्हाला 15 टन गाडीमध्ये माल भरायचा आहे. ते ड्रायव्हर काय म्हणतात 10 टनच माल भरायचं, जास्त भरलं तर मला आरटीओ पकडतंय, ते दंड भरतात. ते शेतकऱ्याला नुकसान व्हायला लागलंय, लय अडचण व्हायला लागलाय. आणि एक खेप व्हायचं 2-2 खेप व्हायला लागलाय. शेतकऱ्याचं लय अडचण यायला लागलाय. सर मायबाप, सरकारला विनंती आहे, सगळा तोटा माझ्या शेतकरी बांधवांनीच स्वीकारायचा का? सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे की नाही? जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे. तुम्ही राज्यकर्ते आहात, ही प्रजा आहे आणि या प्रजेच्या जीवावरच तुम्ही तिथे बसला आहात. माझा शेतकरी आहे आणि ह्या महाराष्ट्राचा तो राजा आहे आणि ह्या राजा जगला तर प्रजा जगेल. धन्यवाद साहेब. माझं काय म्हणणं असं आहे, शेतकऱ्याचा जो काय माल गाडीमध्ये भरून घेऊन जात असताना आरटीओ, पोलीस हे कुणीही पकडू नये, ही माझी कळकळीची विनंती आहे साहेब सरकारला. एवढंच माझं विनंती आहे. शेतकऱ्याच्या मालाला कुणीही गाडी पकडू नये. या शेतकऱ्यांच्या तुम्ही भावना समजून घ्या. ते किती इमोशनल झाले, त्यांचं दुःख त्यांना माहित आहे. शेतकऱ्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याला कर्जमाफी व्हायला पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळावा हे सरकारला माझी कळकळीची विनंती आहे. रक्ताचा घाम गळून शेतकरी कष्ट करतो, काबाड करतो, त्याला हमी भाव आणि न्याय मिळाला पाहिजे. त्या सरकारला, कृषी मंत्र्याला माझी विनंती आहे, थकीत ऊसाचं बिल शेतकऱ्याला मिळालं पाहिजे.
कोणाचं पोट मारून मुंबईपर्यंत जाणं सुखाचं नसतं, हेच मला सरकारला सांगायचं आहे. आणि या भोपळ्याला योग्य भाव मिळावा हीच मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.